एक राजकीय बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही बारामतीत सभा घेणार आहे। बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांची सभा होणार आहे। बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे बारामती नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगता प्रचार सभा घेणार आहेत, तर लक्ष्मण हाके बसपाचे नगराध्यक्ष उमेदवार काळूराम चौधरी यांच्या प्रचारार्थ शहरातून रॅली काढत सांगता प्रचार सभा घेणार आहे। असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने 2 दिवस राहिलेले आहेत आणि या निवडणुकीचं मतदान जे आहे ते 20 तारखेला होणार आहे। 19 तारखेपर्यंत मतदानाला जे आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत। तर दुसरीकडे जे आहे लक्ष्मण हाके जे आहे ते बसपा नेते आणि नगराध्यक्षाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्या प्रचारार्थ उद्या बारामतीमध्ये प्रचार रॅली घेणार आहेत, सभा देखील घेणार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता राहिलेल्या उमेदवारांसाठी अजित पवार स्वतः 2 दिवस या ठिकाणी तळ ठोकून असणार आहेत। एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने 7 ते 8 जे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी काटेकी टक्कर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे आता या निवडणुकीमध्ये रंगत वाढल्याचं आपल्याला पाहायला